नमस्कार. आज मी खरं म्हणजे एका विशेष गोष्टीसाठी आपले महाराष्ट्राचे लाडके आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं आभार मानण्यासाठी मी आज हा व्हिडिओ करत आहे. आत्ताच माझ्या हातात एक GRची कॉपी आलेली आहे. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे हा GR निघालेला आहे. विषय आहे अमृत, म्हणजेच महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे या ऑटोनॉमस संस्थेच्या लक्षित गटात हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश करण्यात आला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे की यापूर्वी अमृतमध्ये 2019 पासून 24 जाती होत्या आणि आज आदरणीय देवाभाऊंनी याच्यामध्ये हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत अशा 2 जातींचा समावेश केलेला आहे. या योजनेमधून विशेष काय होतं तर राज्यातील खुल्या प्रवर्गातील, म्हणजे याच्या आधी मारवाडी, गुजराती, आर्यवैश्य समाजातील, राजपूत अशा वेगवेगळ्या खुल्या प्रवर्गातील पण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना याचा मोठा लाभ घेता येतो. तर राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन निर्णय दिनांक 22 ऑगस्ट 2019 अन्वये महाराष्ट्र संगोपन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत विविध शैक्षणिक, कौशल्य विकास आणि आर्थिक उन्नतीच्या योजना राज्यात राबवल्या जातात. त्यालगतच आज हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या युवक युवतींना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि स्वयंरोजगारासाठी व्यापक संधी उपलब्ध व्हावी या करून देण्याची मागणी सातत्याने होत होती. या समाज घटकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना अमृत संस्थेच्या कल्याणकारी योजनांचे लाभ मिळणे आवश्यक आहे. या बाबीचा सखोल विचार करून शासनाने खालीलप्रमाणे आदेश जारी केला आहे. शासनाच्या आदेशानुसार अधिकृत लक्षित गटामध्ये आता हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास जातीचा तात्काळ प्रभावाने समावेश करण्यात येत आहे. या आदेशान्वये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील जे नागरिक, विद्यार्थी इतर मागासवर्ग किंवा इतर कोणत्याही राखीव प्रवर्गाचे किंवा स्वतंत्र महामंडळाचे लाभ घेत नाहीत, त्यांना अमृत संस्थेच्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. सदर लाभ मिळण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या आर्थिक निकषांची नॉन क्रीमी लेअर आणि विहित उत्पन्न मर्यादा पूर्तता करणे बंधनकारक असेल. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी या समाज घटकातील विद्यार्थ्यांचा अमृत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रशिक्षण योजनेमध्ये समावेश करावा, असा हा GR आलेला आहे. या विशेष GR साठी मी आदरणीय देवाभाऊंचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करू इच्छिते. कारण पूर्वीच्या 24 जातीसोबत 2 नवीन हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायतच्या तरुण तरुणींना नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनण्यासाठीची ही एक अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. आणि या योजनेचा लाभ या आपल्या सर्व भागातील तरुण तरुणींनी घ्यावा. फक्त लिंगायत, हिंदू लिंगायत किंवा वीरशैव लिंगायत नव्हे तर इतर 24 ज्या जाती आहेत त्याही जातीतील सर्व तरुण तरुणींनी आणि उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. विशेष म्हणजे कर्ज परतावा ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये शासन कर्जाची जी व्याजाची रक्कम आहे त्याचा परतावा शासन करणार आहे. ड्रोन प्रशिक्षण आहे, व्हिडिओग्राफीचं प्रशिक्षण आहे, सोलारचं प्रशिक्षण आहे, अशी एक नाही अनेक योजना आहेत. याचं एक वेगळं ऑफिस इथे लातूरमध्ये ऑलरेडी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही मदत लागत असेल तर माझ्या ऑफिसकडून तुम्हाला सर्व तऱ्हेची मदत केली जाईल. आमची विनंती ही आहे की या अमृत योजनेत अधिकाधिक तरुण तरुणींनी याचा लाभ घ्यावा. कारण आपल्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सर्व कॅबिनेटनी तरुणांची रोजगार निर्मिती करण्यासाठी, त्यांना समाजातील एक प्रगतिशील घटक बनवण्यासाठीचा जो अविरत प्रयत्न चालू आहे त्याचंच एक पुढची कडी आहे. त्याबद्दल देवेंद्र भाऊंचे लाख लाख धन्यवाद.